तू त्यांना कशी ओळखतेस? ज्या वेळेला दया काका जयरामच्या घरी गेले होते त्यावेळेला तू त्यांच्या घरी काय करत होतीस तारिणी? तारिणी, खरं बोल. जे काही घडलंय ते खरं खरं सांग. बोल. देवकी काकू जयराम काकांना भाऊ मानायच्या. ते आपल्या बाबांचे सुद्धा मित्र होते. बाबा इकडे आल्यानंतर देवकी काकूंच्या आयुष्यात नक्की काय घडलं हे बाबांना जाणून घ्यायचं होतं त्यांच्याकडून. खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालीस आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, पण काही त्याचा पत्ताच लागला नाही. अचानक काल मला त्याचा फोन आला. काय म्हणाले ते? मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय. एक पत्ता पाठवला त्याने मला मोबाईलवर. मी त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि आज जाऊन बघतो तर जयराम जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता. तुम्हाला मलाही विश्वासात घ्यावंसं नाही वाटलं? मी मदतच केली असती ना तुमची. माझ्या सोर्सेसकडनं मी या सगळ्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन शोधायला लावली असती. नाही कौशिकीताई, तसं नाही. बट इट्स ओके. आय थिंक तुम्हा दोघांचा अजूनही माझ्यावर विश्वासच नाही. नाही कौशिकीताई, असं अजिबात नाही. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अहो, हे सगळं असं होईल असं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं. आणि आता मुळात जे झालंय ते आपण नाही बदलू शकत. पण या सगळ्यावर आपण उत्तर शोधायला हवंय लवकरात लवकर. आणि त्यासाठी तुम्ही म्हणताय तसं आपण सगळ्यांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आणि एकमेकांशी खरं बोलणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर? खाऊन घे. जर आपल्याला दया काकांना या सगळ्यातनं सोडवायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. ओके? आणि तुम्ही दोघांनी हे संपवल्याशिवाय रूमच्या बाहेर पडायचं नाहीये. ओके? बॉस, आता तू फोर्स करणार आहेस का मला? नाही, मी कसा फोर्स करू? तू जरी घाबरत नसशील तरी मी घाबरतो. तुला, कौशिकीताईला. आता हे नाही खाल्लं तर ओरडा खावा लागेल. पण ठीक आहे, आता भूक पण लागली आहे. मी पण घाबरते तुला. दे इकडे. तू घाबरतेस मला? चल, खरंच? नवरा बायकोचं नाटक करायची जेव्हा वेळ येते ना त्यावेळेस मला तुझी भीतीच वाटते. कारण काय बॉम्ब पडणार आहे हे माहितीच नसतं. आणि त्यातनं कसं सुटायचंय हेही माहित नसतं. काही म्हणालास का? खाऊया ना ते. भूक लागली. झालं माझं.